नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बेपत्ता महिला पोलीस अधिकाऱ्याचा तपास पथकाकडून सुरू असलेला शोध वसईच्या खाडीत येऊन संपला. मृतदेहाचे उटकटरने केलेले लहान लहान तुकडे वसईच्या खाडीत सापडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना आहे तब्बल 9 वर्षांपूर्वीची आणि या मयत पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे. तब्बल 9 वर्षांनंतर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. यामध्ये नेमकं कोण कोण दोषी आहे आणि खरंच अश्विनी बिद्रे यांना न्याय मिळाला का, पाहूयात. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या अश्विनी बिद्रे यांचा 2005 साली राजू गोरे नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्या पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झाल्या. त्यांना पदोन्नती मिळण्याबरोबरच बदल्याही होत होत्या. सांगलीत पोस्टिंग झाल्यानंतर त्यांची ओळख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी झाली. अश्विनी आणि अभय दोघांचेही आपापले संसार होते. अश्विनी यांना पतीकडून मुलगी ही झालेली होती. मात्र ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि या दोघांमधली जवळीक वाढली. पुढे अश्विनी यांचं पोस्टिंग रत्नागिरीला झाल्यानंतर अभय यांचं रत्नागिरीला येणं जाणं वाढलं. त्यांच्या या नात्याची कुणकुण त्यांच्या पतीला आणि वडिलांना लागली. कुटुंबियांनी समजावूनही अश्विनी ऐकण्याच्या तयारीत नव्हत्या. दुसरीकडे अभय यांनी पत्नीला घटस्फोट देऊन अश्विनी यांच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं. त्यांच्या याच वचनावर विश्वास ठेवून अश्विनी यांनी पतीला सोडलं आणि त्यानंतर अभय यांच्या मागे लग्नाचा तगादा लावला. मात्र अभय यांना अश्विनी यांच्याशी लग्न करायचंच नव्हतं. 2016 मध्ये अश्विनी बेपत्ता झाल्या. जुलै महिन्यात त्यांच्या बेपत्ता असण्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू झाला. त्यावेळी अश्विनी यांच्या कम्प्युटरमधून पोलिसांना अभय यांच्याशी असलेल्या अनैतिक संबंधाचे आणि त्यातून पुढे झालेल्या वादाचे पुरावे मिळाले. अभय कुरुंदकर यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग आणला होता. अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत आढळले होते. या अगोदर अश्विनी यांचं अपहरण झालं असेल अशी चर्चा बोलली जात असतानाच थेट अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यानं त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अश्विनी यांची हत्या कोणी केली आणि का केली असे प्रश्न महाराष्ट्राला पडले असतानाच त्याचं उत्तर पोलीस तपासातून मिळालं आहे. लग्नासाठी तगादा लावलेल्या अश्विनी यांची अभय कुरुंदकर यांनी 11 एप्रिल 2016च्या रात्री मीरा रोड येथील आपल्या घरात हत्या केली. त्यानंतर सहकारी राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांच्या मदतीने मृतदेहाचे उटकटरने तुकडे केले. हे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर वसईच्या खाडीत टप्प्याटप्प्याने फेकून दिले. तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली. मुख्य आरोपी असलेला अभय कुरुंदकर याला तब्बल वर्षभरानंतर अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी सर्व आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्यानंतर गेले 8 वर्ष सुनावणी सुरू होती आणि अखेर 9 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या अखेरच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने मुख्य संशयित असलेल्या अभय कुरुंदकर याला दोषी ठरवलं. त्याचबरोबर तपासात दिरंगाई करणाऱ्या, ढिसाळपणा करणाऱ्या आणि त्याचबरोबर संशयित आरोपी असूनही अभय कुरुंदकर याचं नाव राष्ट्रपती पदकासाठी सुचवणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर ताशेरे सुद्धा ओढलेत. या प्रकरणामध्ये महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी या सगळ्याच प्रकरणामध्ये हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणात ते दोषी सुद्धा आढळलेत. त्यामुळे आता या तीनही आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या सगळ्याच प्रकरणावरती न्यायालयाच्या या निकालावर आता बिद्रे कुटुंबियांकडून सुद्धा समाधान व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे अखेर 9 वर्षांनंतर अश्विनी बिद्रे यांना न्याय मिळणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धवटॉप न्यूज मराठी, पुणे.